अजितदादा पवार साहेब अपघाती निधनामध्ये हे मृत्यू पावलेले, पण हा मृत्यू सगळ्या देशाला चटका लावून जाणारा झालाय. विकासाच्या कामावर जर बोलायचं ठरलं तर त्यांच्यासारखा विकास करणारा नेता आता तरी कोणी दिसत नाही. कारण त्यांची प्रशासनावर असलेली पकड, त्यांचं सकाळी 6ला उठून कामाला गती देण्याचा पराक्रम, असे दादा आज आपल्यात नसल्यामुळं सगळ्या बारामती इतकाच आपल्या बीड जिल्ह्याला सुद्धा दुःखाचा डोंगर झालेला आहे. या बीड जिल्ह्याचं असं वैशिष्ट्य होऊन बसलंय, ज्याच्या हातात बीड जिल्हा जाईल तो नेता आपल्याला ठिकाणा गेला. आणि नेता ठिकाणा ह्याचा अर्थ जनतेचं वाटलं व्हायला लागलं. याच्या अगोदर पहिल्यांदाच आपले लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब त्या जिल्ह्याचे एक केंद्रातले मोठे मंत्री होऊन शपथविधी झाला आणि त्यांना बीड जिल्ह्याला आपल्याला त्यांचं स्वागत करायला सुद्धा काळानं आपल्याला वेळ मिळू दिला नाही. तर या दुःखाच्या डोंगरामध्ये आम्ही घागरवाडा ग्रामपंचायतच्या वतीनं आणि सगळे ग्रामीणमधले आमचे घागरवाडा नगरीचे तरुण मंडळी, वयस मंडळी आणि सगळ्यांनी प्रेमानं आज आपण एका जागेवर येऊन दादाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. आणि मी माझ्या वतीनं व कुटुंबाच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि गाववाल्याच्या वतीनं मी दादाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे. मित्रांनो, हे करीत असताना आपल्याला एक माहीत असावा की माणूस हा एका क्षणाचा भरवसा नाही. आणि अशा काही घटना घडल्या, आपल्या चुका आपल्याला सुधारून घेण्यासाठी वेळ मिळतो. कारण माणूस कायमस्वरूपी जगायला कोणीच आलेला नाही. प्रत्येक माणूस एक दिवशी जाणारच आहे. पण आपण सुद्धा गावच्या संघटनामध्ये राहत असताना थोडं विचारपूर्वक, थोडं मेळ्या गोळ्यानं एकामेकाच्या दुःखामध्ये सामील झालं पाहिजे. हे असं ह्या माध्यमातून दिसून येतं. मी एवढंच म्हणेन की आपण सगळ्याच्या वतीनं एक घोषणा देऊ. अजित दादा तुम्ही अमर रहे, अमर रहे, अमर रहे. अजित दादा तुम अमर रहे, अमर रहे, अमर रहे. अजित दादा तुम अमर रहे, अमर रहे, अमर रहे. आता आपण 2 मिनिटासाठी मौन